कोल्हापुरात देखील उच्च न्यायालयाचं खंडपीठ कार्यरत होणार आहे आणि यासाठी नोटिफिकेशनही जारी करण्यात आले। कोल्हापूरकरांच्या गेल्या 40 वर्षांच्या लढ्याला अखेर यश मिळाले। येत्या 18 ऑगस्ट पासून खंडपीठाचं काम सुरू होणार आहे। यावेळी कोल्हापूर, सांगलीसह 6 जिल्ह्यांच्या 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळाले। कोल्हापूरमध्ये हायकोर्टाचं खंडपीठ व्हावं ही मागणी अनेक वर्षांपासून होत होती। त्यासाठी अनेक आंदोलनही करण्यात आली। आता याच लढ्याला मोठं यश मिळाले। मुंबई हायकोर्टाचं सर्किट बेंच कोल्हापुरात 18 ऑगस्ट पासून कार्यान्वित होणार असल्याची बहुप्रतीक्षित घोषणा मुंबई हायकोर्टानं एका अधिसूचनेद्वारे केली। यानंतर कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या बाहेर वकिलांनी साखर आणि पेढे वाटत आनंद साजरा केलाय। 18 ऑगस्ट पासून जी खूप जुनी 30-40 वर्षापूर्वीची मागणी आहे की कोल्हापूरला खंडपीठ व्हावं, ते खंडपीठ ऑपरेशनल होणार आहे। आता त्या खंडपीठात किती जिल्हे राहतील, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याच्यावर अजून स्पष्टता यायची आहे। पण कोल्हापूरला बॉम्बे हायकोर्टाचं खंडपीठ होणार म्हणजे औरंगाबाद, नागपूर, पणजी आणि नवीन आता कोल्हापूर, हे आता नवीन खंडपीठ 18 ऑगस्ट पासून सुरू होईल। आजच याची अधिकृत घोषणा चीफ जस्टिस ऑफ महाराष्ट्र जस्टिस आलोक आराध्य यांनी केलेली आहे। सर्किट बेंचची सुरुवात आता 18 तारखेपासून कोल्हापूरमध्ये होतंय। मला मनापासून देशाचे सरन्यायाधीश आदरणीय गवई साहेब असतील आणि या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सर्व या निर्णयापर्यंत आणण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून मला धन्यवाद द्यायचे। विशेष करून हा लढा कोल्हापुरातल्या वकिलांनी कायमपणे तेवत ठेवला। कोल्हापूरमध्ये हा निर्णय झाला पाहिजे ही भूमिका कायमपणे ठेवली आणि या संघर्षाला आज यश आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।